आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत। सचिनजी, तुम्ही बघितलं असेल की सध्या दिल्लीमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे। संवादात कुठेतरी सरकार कमी पडलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, संवाद त्यांना करायचंच नाहीये ना। पहिली गोष्ट अशी की लोकशाही न मानणारं सरकार आहे। आपण गेल्या 12 वर्षामध्ये पाहतो की हळूहळू कशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक समाजातल्या प्रत्येक वर्गाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकशाही मधली जी आदर्श निवडणूक प्रक्रिया उद्ध्वस्त केली, समाज मनाचा कुठल्याही तऱ्हेचा संबंध त्यांच्यामध्ये नाही। लोकशाहीमध्ये काय अभिप्रेत असतं, हे लोकांचं सरकार असतं, लोकांचं राज्य आहे आणि त्यावेळेला सरकार जे आहे ते लोकांनी दिलेल्या जबाबदारीनं तिथे गेलेलं असतं, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे आणि त्या म्हणून जनमताच्यासाठी त्यांची जनमताची भीती त्यांना कायम असली पाहिजे, पण इथे ते जाणवत नाही। हा जो उद्दामपणा जो आलेला आहे तो कशामुळे आलेला आहे आणि त्याचाच तो विरोध चाललेला आहे। आज मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार तुमच्या राज्यामध्ये सुरू आहे। ते नीटच्या परीक्षांमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार झाला, समोर आला आणि कित्येक मुलांनी प्राणाची आहुती दिल्या, आपल्या आत्महत्या केल्या, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि आज हे जे रस्त्यावर उतरलेलं कोण आहेत, ही मंडळी सगळी आपले नागरिक आहेत, आपली मुलं आहेत आणि त्यांची जर इच्छा नसेल की एखाद्या व्यक्तीला शासन करावं तर सरकारनं ते झुकलं पाहिजे। परंतु ह्या जो उद्दामपणा दिसतोय, का धर्मेंद्र प्रधानांचं एवढं महत्व आहे यांच्यासाठी? पण ऐका ना, आता हे आंदोलन जे पेटलेलं आहे, या हे जे पेटलेलं आंदोलन आहे त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण सरकारला येत्या काळामध्ये जड जाऊ शकतं का? हे प्रकरण आता जड गेलेलं आहे हे लक्षात घ्या। संपूर्ण देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारचा विरोध आहे। जनमताच्या कसोटीवरती हे सरकार आता उतरत नाही, त्यामुळे त्या भीतीनंच आता हे जे डिलिमिटेशनसाठी ज्या पद्धतीनं पक्ष फोडायचा जोरात सुरू केलं, त्याचं कारणच ते आहे। त्यांना माहिती आहे की निवडणूक जर झाली आता तर आता सरकार काय राहत नाहीये आणि म्हणूनच आता ते कुठल्याही तऱ्हेनं सामदाम दंड भेदानं आता संपवायचा विषय करतायत, लोकशाही संपुष्टात आणायचा, आवाज बंद करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे काही चालणार नाही या देशामध्ये। त्यामुळे हे निश्चित आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध वाढतोय, सरकारला झुकावं तर लागणारच आहे। आज झुकणार नसेल तर उद्या झुकतील, पण झुकणार तर नक्कीच। पण सचिनजी, बळाचा वापर हा लोकशाहीला धक्का आहे का असं वाटतं तुम्हाला? चालूच आहे ना, ती बळाचाच वापर चाललेला आहे ना। तुम्ही ज्या वेळेला पक्ष फोडताय, या सीबीआय ईडीचा वापर करताय, सरकारच्या यंत्रणेचा गैरवापरच तो आहे। कशासाठी केला जातोय? संपूर्ण विरोधी पक्ष संपुष्टात यावा यासाठी केला जातोय ना। आणि आता ज्या पद्धतीने सोनम वांगचुकजींचा विषय घ्या, त्यांना 20 दिवस जात नाही जात जा म्हणतात ते। म्हणजे पंतप्रधानांना इतका मोठा अहंकार आलेला आहे की आम्हाला अशा तऱ्हेच्या आंदोलनाची काही गरजच नाहीये, काही फरक पडत नाही आम्हाला। लोकशाहीमध्ये असा उद्दामपणा चालत नसतो। आपण आपलं इंडिया अगेन्स्ट करप्शनचं आंदोलन होतं, ज्या वेळेला अण्णा हजारे उपोषणाला बसले होते, महाराष्ट्रात विलासराव देशमुखांना तिकडे पाठवलं होतं, याची आठवण करून देण्याची आवश्यकता आहे। विरोध करणं हा संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे, तो तुम्ही दाबून टाकू शकत नाही अशा बळाच्या वापरानं। त्यामुळे हे संसदेमध्ये ज्या पद्धतीने आता संसद ठप्प पडते, तिथे खासदारांचा आवाज दाबला जातोय, विरोधी पक्षाच्या लोकांना बोलून दिलं जात नाही, इथे जनता रस्त्यावर आहे, रस्त्यावरती त्यांना त्या ठिकाणी प्रोटेस्ट करून दिलं जात नाही। हे किती काळ चालणार आहे? 140 कोटीचा देश आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे हे जनतेच्या इच्छेनंच चालणार आहे, किती प्रयत्न करा दाबण्याचा, निश्चितपणे त्यातनं आवाज उठणार आहे आणि मोदींचा सिंहासन आता डोलायला लागलेलं एवढं निश्चित आहे। नक्कीच धन्यवाद सचिनजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की दिल्लीमधलं आंदोलन सध्या पेटलेलं आहे, पोलिसांना मोठं आव्हान आहे या आंदोलकांना शांत करण्याचं।